कोकणातून वारकरी संप्रदाय यांच्या कार्तिकी एकादशीची आळंदी वारी यांचे प्रस्थान सुरू झालं असून रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातून दिंड्या सुरू झाल्यात। या पायी दिंड्यांचे गावोगावी मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे। त्यावेळी गावात प्रवचन, हरिपाठ, कीर्तन होते। ग्रामस्थ यांच्याकडून अन्नदान केले जाते। चातुर्मासाच्या निद्रेनंतर भगवान विष्णू अर्थात विठ्ठल जागे होतात असं म्हटलं जातं। आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलाही हजारो वारकरी आळंदीला दर्शनासाठी पायी चालत जातात। कार्तिकी महिन्याच्या पहिल्या दिवसापासून वारीला सुरुवात होते। कार्तिकी एकादशीला आळंदीत येऊन वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात। आषाढी एकादशीला आळंदीहून पंढरपूरकडे वारी जाते, तर कार्तिकी एकादशीला पंढरपूरहून आळंदीकडे वारी परत येते असं काही जण मानतात। या दिवशी हजारो भाविक आळंदीत दाखल होतात आणि संजीवन समाधी सोहळ्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने वारकरी आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येतात। आम्हाला नामदेवांनी बाप म्हणावं एवढे नामदेवाला लहान झालेले काय करायला सांगितले? संतांच्या शरणावरती जाऊन तुम्हाला शरणागती पत्करायची। देव आम्हाला तेच संत दाखवून देणार। देव ते संत निमित्त ते आपले जाणून शरण निघा देवाशी। सगळे मिथ्या नामे शब्दाचा अर्थ आलेला खोटा। आपण रोज आकड्यामध्ये अभंग म्हणतो, पण याचा अर्थ खूप व्यापक आहे। 6 जणांची यादी सांगितले। नामदेवराय म्हणतात या 6 टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।